सादर करत आहोत ठाणे वार्ता. पाहुयात काही ठळक घडामोडी. ठाणे शहर विकास विभागावर आमदार प्रताप सरनाईक यांचे गंभीर आरोप. कर्णबधिर दिव्यांग विद्यार्थी यांना शिक्षणासोबत व्यावसायिक शिक्षण, प्रशिक्षण व पुनर्वसनाची गरज. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांचे प्रतिपादन. 8 डिसेंबर 2024 रोजी ग्रामीण भागात राबविण्यात येणार उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आपण आमच्या संकेतस्थळाला फेसबुक आणि यूट्यूबवर आम्हाला फॉलो करायला विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ज्या वेळेस महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाकडनं काही चुकीचे प्रकार घडले व ते माझ्या निदर्शनास आले, त्या गोष्टी ताबडतोब मी प्रशासनाच्या निदर्शनाला आणलेल्या आहेत. मला मिळालेल्या माहितीनुसार या वर्षामध्ये शहर विकास विभागातर्फे शहराच्या विकासाचे निर्णय न घेता व्यक्तिगत आर्थिक हिताचे अनेक चुकीचे निर्णय घेतले जात आहेत, असा आरोप ठाणे शहर विकास विभागावर आमदार प्रताप सरनाईक यांनी केले. त्यामध्ये प्रामुख्याने विहंग व्हॅली ते हावरे सिटीपर्यंतचा 40 मीटरचा रस्ता हा ग्रीन झोनमधून वळवण्यात आलेला असून विकासकांच्या फायद्याच्या दृष्टीने या रस्त्यावरील आर झोनचा चटई निर्देशांक व आर झोनचे नियम धाब्यावर बसवून या विकासकांना आर झोनचा फायदा देण्यात आलेला आहे. घोडबंदरवरील पातलीपाडा येथील हिरानंदानी वनशेजारी मान डेव्हलपर्सच्या जागेवर आदिवासी जमीन तसेच सनद व ULC कायद्याअंतर्गत अनेक त्रुटी असल्यामुळे तत्कालीन आयुक्त श्री संजीव जायस्वाल यांनी सदरचे प्रकरण नामंजूर केले होते. परंतु आता सदरच्या भूखंडावर नियमबाह्यरीतीने नकाशे मंजूर करण्यात येत असल्याचे समजते. शिवाईनगर येथील निळकंठ हाईट्स या सोसायटीचा FSI त्या सोसायटीच्या मोकळ्या भूखंडावर उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पात सदरचा विकासक वापरत असल्याची तक्रार सोसायटीच्या सभासदांनी दिली असतानाही त्याकडे लक्ष दिले जात नाही. तसेच या भूखंडावर असलेल्या हाऊस फॉर दी हाऊसची घरे महानगरपालिकेच्या ताब्यात आलेली नाहीत. या भूखंडावर न जाणारा DP रस्ता अतिक्रमणासहित विकासकांच्या ताब्यात अद्यापर्यंत असून प्रॉव्हिडंट इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या बोगस ना हरकत प्रमाणपत्राद्वारे या विकासकांचे नकाशे मंजूर करण्यात येत आहेत. येऊर येथे इको सेन्सिटिव्ह झोन असतानासुद्धा तेथील काही प्रकल्पांना CC व काही जुन्या प्रकल्पांना OC प्रमाणपत्र देण्यात येत आहेत. अश्विन शेठ या विकासकाच्या प्रकल्पाबद्दल अनेक तक्रार येत असून त्या ठिकाणची महानगरपालिकेची घरे आपल्या ताब्यात दिलेली नसतानाही त्यांना त्यांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात येत आहे. जवाहरनगरमधील नागरिकांच्या अनेक तक्रारी असतानाही विकासकाला फायदा होईल अशा रीतीने शहर विकास विभाग निर्णय घेत आहे. शहरातील अनेक विकासकांनी आरक्षित भूखंड, सुविधा भूखंड व RG भूखंड यांना चांगल्या प्रकारची कुंपण भिंत घालून सातबाऱ्यावर महानगरपालिकेचे नाव चढवून महानगरपालिकेच्या ताब्यात दिलेले नसतानाही अशा विकासकांना शहर विकास विभागाचे अधिकारी पाठीशी घातले जात असून त्यांना CC प्रमाणपत्रासह अनेक फायदे देण्यात येत आहेत. त्यामुळे ठाणे शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांना सुविधांपासून वंचित करण्याचे काम शहर विकास विभाग करत आहे. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी माझ्याकडे प्राप्त झालेल्या असून मला माहीत असलेल्या व नसलेल्या गोष्टी शहर विकास विभागाकडून घडत आहेत. महानगरपालिकेचे जुने अधिकारी निवृत्त झालेले आहेत, तर महानगरपालिकेची माहिती नसलेले सहाय्यक संचालकाचे पद हे खुर्ची उभवण्यासाठी व स्वतःचे आर्थिक हित जोपासण्यासाठी काम करत आहेत. त्याकरता आयुक्त या नात्याने सदरहू प्रकरणामध्ये जातीने लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त श्री भैरव सेवा समिती भिवंडीद्वारा संचालित श्री नाकोडा कर्णबधिर विद्यालय सरवली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रोहन घुगे यांनी आज दिनांक 4 डिसेंबर 2024 रोजी भेट दिली. याप्रसंगी कर्णबधिर दिव्यांग विद्यार्थी यांना शिक्षणासोबत व्यावसायिक शिक्षण, प्रशिक्षण व पुनर्वसनाची गरज आहे. श्री भैरव सेवा समिती भिवंडीचे संस्थापक
स्वर्गीय राजमलजी जैन यांच्या कार्याची प्रशंसा केली. तसेच ठाणे जिल्ह्यातल्या एकूण 4,000 शाळांमध्ये नाकोडा कर्णमधील शाळा ही इतर सर्व शाळांसाठी आदर्श मॉडेल म्हणून कार्यरत आहे अशा शब्दात त्यांनी शाळेचे कौतुक केले. पुढील वाटचालीकरता विद्यार्थ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी शुभेच्छा दिल्या. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित केलेल्या आंतरशालेय विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विजेत्या विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व जिल्हा समाज कल्याण अधिकारी उज्ज्वला सपकाळे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शाळेच्या कर्णबधिर विद्यार्थ्यांनी उपस्थित सर्वांसमोर मल्लखांबाचे प्रात्यक्षिक सादर केले. या शाळेत एकूण 211 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत व्यावसायिक प्रशिक्षण दिले जात असून सहानुभूती नव्हे तर दिव्यांग विद्यार्थ्यांना विश्वासाची गरज आहे, संधी देण्याची आवश्यकता आहे. दिव्यांग हे देशाच्या प्रगतीचे अविभाज्य घटक आहेत असे मार्गदर्शन जिल्हा समाज कल्याण अधिकारी उज्ज्वला सपकाळे यांनी केले. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त ते राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्ताने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी प्रगती अंधविद्यालय बदलापूर या अंधविद्यार्थ्यांच्या शाळेत आज दिनांक 4 डिसेंबर 2024 रोजी भेट दिली. विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या निमित्ताने जिल्हास्तरीय या मोहिमेचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते पार पडले असून शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळी वाटपाचा कार्यक्रमही यावेळी करण्यात आला. शाळेतल्या अंध विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन मान्यवरांचे स्वागत व संस्थेमार्फत मान्यवरांचा सत्कार केला. वाद्यवृंद कार्यक्रम साजरा करून उपस्थितांना विद्यार्थ्यांनी मंत्रमुग्ध केले. अंध विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रगती व अडचणी याबाबत आढावा घेतला गेला. शाळेतल्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. शालेय कामकाज, वर्गातला अभ्यास, अध्यापन, विद्यार्थी अध्ययन स्तर, शाळेतले वर्ग व्यवस्थापन, CSR, सहकार्यातून मिळालेले शैक्षणिक साहित्य, शिक्षकांच्या अध्यापनामध्ये शैक्षणिक साहित्याद्वारे अंध विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेत होणारी वाढ या विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र बदलापूर येथे एकूण 3 लाभार्थी यांचे CYTB स्किन टेस्ट करण्यात आली. शाळेतला वाचा व श्रवण कक्ष याची पाहणी यावेळी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक वाचन तसेच प्रगती सुधारण्याकरता आवश्यक बाबींबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच भावी काळात कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या अध्ययनात वाढ करण्याकरता योग्य त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील व विद्यार्थी आणि शाळेच्या गरजा पुरवण्याकरता प्रयत्न करण्यात येईल असेही आश्वासन जिल्हा समाज कल्याण अधिकारी उज्ज्वला सपकाळे यांनी दिले. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. ठाणे जिल्हा परिषद क्षेत्रात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत रविवार दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी ग्रामीण भागातल्या अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, मुरबाड तालुक्यात तसेच
बदलापूर व अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येणार आहे. सर्व बालकांना विहित वयात प्राथमिक लसीकरण, नियमित AFP सर्वेक्षण, पल्स पोलिओ मोहीम लसीकरण मोहिमेअंतर्गत 0 ते 5 वर्षाखालच्या सर्व बालके सुरक्षित करणे असा या मोहिमेचा उद्देश आहे. राज्यात 1995 पासून दरवर्षी पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येते. ठाणे जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत कार्यरत सर्व आरोग्य केंद्रांमध्ये ही लस मोफत उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचा लाभ पालकांनी 0 ते 5 वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना द्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांनी केले आहे. ग्रामीण भागात 0 ते 5 वर्षाखालच्या 1,08,724 बालकांना तर बदलापूर व अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रातल्या 68,833 बालकांना असे एकूण 1,77,557 बालकांना पल्स पोलिओ लस देण्याचे नियोजन आरोग्य विभागाकडून करण्यात आले. ठाणे जिल्हा परिषद क्षेत्रात एकूण 1,403 बूथवर ही लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याकरता ठाणे जिल्हा परिषद 3,440 कर्मचारी कार्यरत असतील. तर गेल्या वेळी झालेल्या मोहिमेत ठाणे जिल्हा परिषद क्षेत्रात 0 ते 5 या वयोगटातल्या 1,40,092 बालकांना लस देण्यात आली होती. डिसेंबर महिन्यात थंडीचा कहर सुरू झाला असल्याने रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ यांच्या वतीने 100 कर्करोगग्रस्त रुग्णांना ब्लँकेट वाटप करून मायेची ऊब देण्यात आली. रोटरीच्या या सामाजिक दातृत्वामुळे समाजात एक चांगला संदेश गेला आहे. टाटा मेमोरियल सेंटरशी संलग्न असणाऱ्या वांद्रे पूर्व येथील डॉक्टर आर्नेस बोर्जेस मेमोरियल होम येथे ब्लँकेट वाटपाचा हा कार्यक्रम नुकताच पार पडला. रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या अध्यक्षा रोटरियन मेधा जोशी, सचिव रोटरियन अमोल नाले यांनी नारायण अय्यर यांच्या उपस्थितीमध्ये 100 कर्करोगग्रस्त रुग्णांना ब्लँकेट व फळांचे वाटप केले. या प्रसंगी बोर्जेस मेमोरियल होमचे अधीक्षक MB मालशे आदीसह कर्मचारी वृंद उपस्थित होता. दर महिन्याला रोटरी क्लबतर्फे गरजूंना अन्नदान केले जाते. मात्र आता थंडीच्या मोसमात रुग्णांना मायाचे उपचार पांघरण्याची गरज असल्याचे ब्लँकेटचे वाटप करण्यात आल्याचे मेधा जोशी यांनी सांगितले. ठाणे महापालिका क्षेत्रात अनधिकृत फलक, पोस्टर्स, बॅनर्स हटवण्याची मोहीम दररोज राबवण्याचे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. त्याचबरोबर नोटिसा देणे, दंड वसुली, गुन्हा दाखल करणे याचा सहाय्यक आयुक्तांनी दैनंदिन आढावा घ्यावा असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. महापालिका क्षेत्राचे विद्रुपीकरण थांबवण्याकरता दैनंदिन मोहीम राबवून अनधिकृत फलक हटवण्याची आवश्यकता आहे. त्याबाबत माननीय उच्च न्यायालयाचे अत्यंत काटेकोर आदेश आहेत. त्याचे पालन सगळ्यांनी करावे. अनधिकृत पोस्टर, बॅनर, फलक लावला की त्यावर नोटीस, दंड आकारणी आणि गुन्हे दाखल करणे ही कारवाई अतिशय प्रभावीपणे करण्यात यावी असे आयुक्त राव यांनी सांगितले. ठाणे महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्र येथे आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी सायंकाळी सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विभाग प्रमुख, कार्यकारी अभियंता यांची आढावा बैठक घेतली. जानेवारी महिन्यात वृक्ष छाटणीचा पहिला टप्पा दरवर्षी पावसाळ्याच्या आगमनापूर्वी केल्या जाणाऱ्या वृक्ष छाटणीबाबत तक्रारी येतात. त्यामुळे आयुक्त राव यांनी वृक्ष छाटणी 2 टप्प्यात करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार उद्यान विभागाने नियोजन केले आहे. जानेवारी महिन्यापासून झाडांच्या वाढलेल्या व धोकादायक स्थितीतल्या फांद्या, धोकादायक वृक्ष यांची पाहणी करून त्यांच्या छाटणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम वेळेत सुरू करण्याच्या सूचना आयुक्त राव यांनी बैठकीत दिल्या. ठाणे महापालिका क्षेत्रात सन 2024च्या गणेशोत्सवात सुमारे 30% मूर्ती या शाडूच्या होत्या. हे प्रमाण पुढील वर्षी वाढवण्याकरता पर्यावरण विभागाने 6 महिन्यांचा कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत. सन 2025च्या गणेशोत्सवात ठाणेकरांचा शाडूच्या मूर्तीकडचा कल वाढावा. याकरता त्या मूर्ती किफायतशीर कशा होतील यासाठी प्रयत्न करावेत. मूर्तिकार, गणेश मंडळं, पर्यावरण विषयातल्या संस्था यांच्या मदतीनं याबाबत जनजागृती करण्यात यावी. मूर्तिकारांशी संवाद साधून त्यांना शाडूची माती आणि कार्यशाळेकरता जागा आगाऊ उपलब्ध करून देण्यात यावी असेही आयुक्तांनी सांगितले. रस्तोरस्ती लागणाऱ्या मूर्ती विक्री केंद्रांऐवजी केंद्रित पद्धतीने ठिकठिकाणच्या मोकळ्या जागांमध्ये, मैदानांमध्ये स्टॉलची व्यवस्था करावी. म्हणजे रस्ते वाहतूक आणि पादचाऱ्यांना अडथळा येणार नाही याची दक्षता सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या प्रभागात घ्यावी असं आयुक्तांनी सांगितले. भगवा तलाव परिसरात मॉर्निंग वॉकला येणाऱ्या संतप्त नागरिकांनी स्वतः हातात झाडू घेत केली साफसफाई. कल्याण पश्चिममध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत सुशोभीकरण केलेल्या भगवा तलावाची सध्या बिकट अवस्था झाली आहे. तलाव परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत.
झाडांना पाणी न मिळाल्याने झाडे सुकत चालली आहेत. नियमित मॉर्निंग वॉक करता येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीमुळे नाकाला रुमाल लावून फिरावे लागत आहे. दररोज हजारो लोक तलावाजवळ येऊन स्वच्छ वातावरणाचा आनंद घेत असतात, पण सद्यस्थितीत त्यांना अस्वच्छता आणि बेवारस अवस्था सहन करावी लागत आहे. वारंवार पालिकेला तक्रार देऊन देखील अधिकारी लक्ष देत नसल्याने अखेर संतप्त नागरिकांनी स्वतः हातात झाडू घेत पालिकेचा निषेध करत तलाव परिसराची सफाई केली. तसेच कचऱ्याचा ढीग भगवा तलावाच्या प्रवेशद्वारासमोर टाकून महापालिकेचा निषेध नोंदवला. महाराष्ट्राच्या विधानसभेत महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. आज मुंबईत महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आहे. देवेंद्र फडणवीस आज संध्याकाळी 5:30 वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याकरता ठाण्यातल्या महागिरी कोळीवाडा येथून अनेक कोळी बांधव मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. महागिरी कोळीवाड्यातले भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक जयेंद्र कोळी आणि नम्रता कोळी यांच्या माध्यमातून सर्व कोळी बांधवांना आझाद मैदान येथे घेऊन जाण्यात येणार आहे. पारंपरिक कोळी वेशभूषा परिधान करत कोळी बांधव मोठ्या जल्लोषात मुंबईकडे रवाना होणार आहेत. कोळी बांधवांचे आणि कोळीवाड्यांचे अनेक प्रश्न देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मार्गी लागतील अशी आमची अपेक्षा आहे. आणि गेली 5 वर्ष आम्ही देवाभाऊंना मुख्यमंत्रीपदावर बसण्याची वाट बघत होतो. तो आनंदाचा क्षण आला आहे. म्हणूनच आम्ही देवाभाऊंना शुभेच्छा देण्याकरता मुंबईला जात आहोत अशी प्रतिक्रिया कोळी बांधवांनी दिली. या शपथविधी सोहळ्याकरता ठाण्यातनं लाडक्या बहिणी देखील रवाना झालेल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी या शब्दापासून आपला शब्द पाळला असून त्यांनी केलेल्या लाडक्या बहिणींच्या कामाची पोचपावती म्हणून आम्ही सर्व भगिनी त्यांच्या शपथविधीकरता शुभेच्छा देण्याकरता मुंबईला जात असल्याचे मत लाडक्या बहिणींनी व्यक्त केले आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे शहर विकास विभागावर आमदार प्रताप सरनाईक यांचे गंभीर आरोप. कर्णबधिर दिव्यांग विद्यार्थी यांना शिक्षणासोबत व्यावसायिक प्रशिक्षण व पुनर्वसनाची गरज. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे यांचे प्रतिपादन. आणि 8 डिसेंबर 2024 रोजी ग्रामीण भागात राबविण्यात येणार उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.